लास्ट व्हिडिओमध्ये आपण 10th नंबरचा न्यूमेरिकल बघितला, IMP होता. यावेळेस आपण न्यूमेरिकल बघणार आहोत 11th नंबरचा, जो तुमच्यासाठी मोस्ट IMP आहे. हे सर्क्युलर लूप ऑफ ए रेडियस 9.7 सेंटीमीटर. काय दिले? रेडियस दिलेले. रेडियस म्हणजे कॅपिटल आर. तो कॅपिटल आर किती दिलं तुम्हाला? 9.7 सेंटीमीटर. म्हणजे काय? 9.7 इंटू 10⁻⁻2 मीटर. कॅरेज ए करंट ऑफ ए 2.3 एम्पियर. आय किती दिलं तुम्हाला? 2.3 एम्पियर. ऑप्टेन द मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. पहिलं दिलेलं आहे. पहिलं विचारलं तुम्हाला. सेंटर ऑफ द लूप म्हणजे काय? बी सेंटर विचारलेलं आहे. सेकंड मध्ये काय विचारलं बघा? ॲट अ डिस्टन्स ऑफ ए 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द लूप बट ऑन द ॲक्सिस. म्हणजे काय विचारलं तुम्हाला? ए किती दिले तुम्हाला? 9.7 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि 9.7 सेंटीमीटर म्हणजे काय? 10⁻²मीटरवर. म्हणजे काय विचारलं तुम्हाला? बी ॲक्सिस विचारलेलं आहे. ठीक आहे. पहिला काय विचारलं? बी सेंटर. बी सेंटर सिंपल आहे. बी सेंटरसाठी फॉर्म्युला काय तुमचा? बी सेंटर इज इक्वल टू किती? फॉर्म्युला आहे तुमचा μ0I/2r. चला, μ0ची व्हॅल्यू किती असते? μ0ची व्हॅल्यू किती असते? 4π इंटू 10⁻⁻7. आयची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 2.32. आणि आरची व्हॅल्यू किती तुम्हाला? 9.7 इंटू 10⁻². बघा मग, 4 त्रिक 12, 4 2 8 9. 9 इंटू किती? पायची व्हॅल्यू किती? पायची व्हॅल्यू किती? तुमची 3.14. ठीक आहे. डिवाइड बाय किती? 7 दुने 14, 9 दुने 18 आणि 19. 19.4. हा 10⁻⁻7 वरती आहे आणि वरती जाताना काय झालं? हा -7 आहे. हा वरती जाताना काय होईल? +2 होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे काय उरलं तुमचं? 9.2 इंटू 3.14 डिवाइड बाय काय? 19.4 इंटू किती? 10⁻⁻5. का? कारण की हा -7 आहे. ठीक आहे. चला, याला काय अप्लाय करायला? आपल्याला लॉग अप्लाय करावं लागेल. लॉग. याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? वरची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? याची कॅरेक्टरिस्टिक ती आहे 0. याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 0. काय करायची? दोघांची ॲडिशन. दोघांची काय करायची आपल्याला? ॲडिशन. चला, कशामध्ये बघायचं आपल्याला? 92चा 0मध्ये बघायचा. 92चा 0मध्ये बघायचा. 92चा 0 किती आहे? 9638 आहे. किती आहे? 9638 आहे. हां, 31चा 4 31चा 4 31चा 4 किती आहे? 4969. किती? 4969. किती? 9 8 17, 6 4 10, 9 10 16, 9 4 9 4 13 आणि 1 14, म्हणजे 1.4. ठीक आहे. ही याची व्हॅल्यू झाली. कॅरेक्टरिस्टिक. याची कॅरेक्टरिस्टिक किती? सबट्रॅक्शन करायची. याची कॅरेक्टरिस्टिक किती? 1. किती बघायचं आपल्याला? 19चा 4 मध्ये बघायचं. 19चा 4 मध्ये बघायचं आहे. 19चा 4 जर बघितला तो किती आहे? 2878 आहे. किती? 2878 आहे. काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. 17 9 5 म्हणजे 15 म्हणजे 3. ठीक आहे. किती होणार? 9 2 7 1 आणि 0. याला काय अप्लाय करणार आपण आता? अँटी लॉ. कशामध्ये व्हायचं आता? 17चा 2 and 9 मध्ये व्हायचं. 17चा 2 and 9 मध्ये. 17चा 2 किती? 1486 आहे. किती? 1486 आहे. मीन डिफरन्स मध्ये किती आहे? 17चा 2 1486 आहे. आणि मीन डिफरन्स मध्ये किती बघायचं? 9. 9 म्हणजे किती? 6 + 3 किती? 9. डेसिमल कुठे द्यायचा? इथं. इंटू किती? 10⁻0. चला, याची व्हॅल्यू किती आली आपल्याला? 1.489 इंटू 10 किती? 0 इंटू किती? 10⁻⁻5. मग काय आन्सर? 1.489 इंटू 10⁻⁻5. युनिट काय येणार आहे? टेस्ला. युनिट काय येणार आहे? टेस्ला. एकदा आन्सर व्हेरीफाय करून घेऊ. 1489 इंटू 10⁻⁻5 टेस्ला. आता शिक आपल्याला ए मिळालं. आता सेकंड एक्झाम्पलकडे चालू आहे.
सेकंडमध्ये काय विचारले तुम्हाला, सेकंडमध्ये विचारले तुम्हाला बी ॲक्सिस. बी ॲक्सिस, बी ॲक्सिसचा फॉर्म्युला काय म्हणतो, बी ॲक्सिसचा फॉर्म्युला काय तुमचा, बी ॲक्सिस काय म्यू 0 आय आर स्क्वेअर अपॉन 2 ए स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर स्क्वेअर रेज टू 3/2. ठीक आहे. इथं स्मॉल आर दिलाय का नाही, इथं आपण काय घेतलं, कॅपिटल आर घेतलाय, कॅपिटल आर स्क्वेअर. ठीक आहे, व्यवस्थित स्टेप समजून घ्या. ठीक आहे, म्यू 0 आय आर स्क्वेअर. चला, म्यू 0ची व्हॅल्यू किती, 4 इंटू 10⁻⁻7. आयची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 2.3 दिलेली, 2.3. कॅपिटल आरची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 9.7 इंटू 10⁻², 9.7 इंटू 10⁻² चा ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू बघा 2. हां, ए किती दिलं तुम्हाला, 9.7 इंटू 10⁻² याचा ब्रॅकेट स्क्वेअरच, 9.7 इंटू 10⁻² चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9.7 इंटू 10⁻² चा ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू किती, 3/2. ठीक आहे. 4 इंटू 3.1 4 इंटू 2.3 इंटू 10⁻⁻7 आणि याला मी ॲज इट इज ठेवलं, 9.7 इंटू 10⁻² चा ब्रॅकेट स्क्वेअर. का ठेवलं ते नंतर कळून जाईल तुम्हाला. आता काय करूया, 2 ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे, 2 ॲज इट इज ठेवलं. इथून काय करू, 9.7 इंटू 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर कॉमन काढून घेऊ. ठीक आहे, इनर साईडलाच काय काढलं मी, 9.7 इंटू 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर कॉमन काढून घेतला. म्हणजे काय उरलं तुमचं, इथं काय उरलं 1 प्लस इथं काय उरलं तुमचं, इथं पण तुमचं उरलं 1 रेज टू किती, 3/2. चला, किती होणार आहे, 4 चौक 16, 4 एक 4 आणि 5, 4 त्रिक 12, 12.56. ठीक आहे, इंटू 2.3 इंटू किती, 10⁻⁻7 इंटू किती, याला मी ॲज इट इज ठेवलं, 9.7 इंटू 10⁻² चा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय काय, 2 ॲज इट इज ठेवलेला आहे. बा इथं किती होणार, 9.7 इंटू 10⁻² चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2⁻3/2. ठीक आहे. आता बघा काय करतो मी, यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन मी ॲज इट इज ठेवतो, नंतर आपण त्याला करून घेऊ. 12.56 गुणिले 2.3 इंटू 10⁻⁻7 इंटू किती, 9.7 इंटू 10⁻⁻² चा ब्रॅकेट स्क्वेअर. हां, इथं काय केलं बघा, 2 ॲज इट इज ठेवलं आणि हा काय होऊन जाईल, बाहेर अर्थाने 2⁻³ आणि याचा 9.7 इंटू 10⁻² चा ब्रॅकेट स्क्वेअरचा काय, 3/2. दिसतं इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित. ओके, आता व्यवस्थित बघा काय झालंय, नंतर आपण बाकीचं कॅल्क्युलेशन देऊया आपण. 12.56 गुणिले 2.3 इंटू 10⁻⁻7 इंटू 9.7 इंटू 10⁻² ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे. पहा इथं काय झालं, बेस सेम आहे, पॉवरची काय होते ॲडिशन, बेस सेम आहे, पॉवरची काय होईल ॲडिशन. ठीक आहे, पॉवरची ॲडिशन होईल म्हणजे काय 2 म्हणजे काय 1 प्लस 3/2 किती होणार आहे 2, किती होणार आहे 2 प्लस 3 डिवाइड बाय काय 2 म्हणजे काय 2 किती 5/2, 3/2 प्लस 1 किती 5/2 इंटू किती 9.7 इंटू 10⁻². ठीक आहे, स्क्वेअर 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 काय गेट कॅन्सल राहिला काय क्यूब. मग हेच आपण करत होतो बा, यासाठी मी कधी कॅल्क्युलेशनमध्ये स्क्वेअर केलेला नव्हता. हा पार्ट कॅन्सल, हा पूर्ण पार्ट गेट कॅन्सल, मग एवढंच राहिलं तुमचा. किती आता 12 पॉईंट, इथून दिसतं आपल्याला आता बी ॲक्सिस इज इक्वल काय उरलं तुमचं आता 12.56 इंटू 2.3 इंटू 10⁻⁻7 फक्त. आता हे टर्म गायब झाला, मग काय 2⁻⁵2
इंटू 9.7 इंटू 10⁻⁻². ठीक आहे, एकदा कन्फर्म करूया, बघूया दिसतंय सर्व काही व्यवस्थित. चला बरोबर आहे. आता आपण काय करूया, लॉग टेबलने हे सॉल्व करून घेऊ. लॉग टेबलने सगळं पार्ट एक एक पार्ट आपण सॉल्व करू आणि नंतर मग पुट करू. ठीक आहे. आता लॉग टेबलचं पूर्ण कॅल्क्युलेशन मी कालच्या टाइम्समध्ये करून घेतो आणि डायरेक्ट पूर्ण आन्सर आपण इथं लिहूया. ठीक आहे. पहिल्यांदा वरचा चला 2⁵ आपण काढून घेऊ. 2⁵2 काय केलं, π/2 पुढे घेतला, लॉग 2 झाला. हां, π/2 ॲज इट इज झाला. लॉग 2 म्हटलं तर कॅरेक्टरिस्टिक किती 0. 20चा आपल्याला कशामध्ये बघायचा, आता 0मध्ये बघायचा. कशामध्ये बघायचा, 20चा 0 बघायचा आहे. 20चा 0 बघितला किती येतं, 3010 आहे. किती 3010. काय करायचं, एकदा मल्टिप्लिकेशन नंतर काय करायचं, ॲडिशन डिव्हिजन करूया. चला मल्टिप्लिकेशन केलं 5ने, 0 5 0 5 3 15 म्हणजे काय 1.5 डिवाइड बाय काय 2 म्हणजे किती होणार आहे, 0.7 दुने 14 बरोबर ना. बेसाती 14, बे पंचे 10, बे दुने 4, बे पंचे 10 बरोबर ना. इथपर्यंत इथं दिसतंय का कॉपऱ्यातलं 7.25 दिसतंय 0.7525. याला अप्लाय काय करणार आपण, अँटीलॉग. याला काय अप्लाय करणार आपण आता, अँटीलॉग 0.7525. हां, याला अँटीलॉग अप्लाय करायचं आहे. याला जर अप्लाय केला अँटीलॉग किती येतं, 75चा 2 and 5 मध्ये बघायचं, 75चा 2 and 5 मध्ये बघायचं, 75चा 2 and 5 मध्ये बघायचं, 75चा 2 मध्ये बघितलं किती 5649 आहे, 5649 आहे. आणि मीन डिफरन्समध्ये किती 5, 56 मीन डिफरन्समध्ये 5 तर किती 7 आहे. 75चा 2 बघायचं, 75चा 2 बघितला तो किती आहे 5649 आणि मीन डिफरन्समध्ये किती बघायचं आहे 5 बघायचं आहे. 5 किती आहे तुमचा 7 आहे, 49 म्हणजे 56 आहे. 5656 किती आता 5656 डेसिमल कुठे इथं इंटू किती 10⁻0 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली आपल्याला 5.656. याला मी या पद्धतीने लिहून घेतो 12.56 इंटू किती 2.3 इंटू किती 10⁻⁻7 आणि हा काय झाला +2 डिवाइड बाय काय, याची व्हॅल्यू किती आली 5.656 बरोबर ना. 5.6 इंटू 56 इंटू किती 9.7. चल आता सिम्पल कॅल्क्युलेशन राहिलं. चला वरती काय दोघांची काय ॲडिशन आहे आणि नंतर काय दोघांची सबट्रॅक्शन. चला 12.56ची कॅरेक्टरिस्टिक किती आहे, 12.56ची कॅरेक्टरिस्टिक किती 1 आहे. याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे 0 आहे. दोघांची काय करायची ॲडिशन करायची आहे. चला कशामध्ये बघणार आपण 12.56चा 12 अँडचा 5 and 6 मध्ये बघितला, 12चा 5 and 6 मध्ये बघितला. 12चा 5 किती आहे 0969 आहे, 0969 आहे. 12चा 5 मध्ये बघितला, 12चा 5 बघितला तर किती 0969 आहे. आणि मीन डिफरन्समध्ये किती बघायचं आपल्याला 0969 आहे आणि मीन डिफरन्समध्ये 6 बघायचा आहे. तो किती आहे तुमचा 0969 आहे. मीन डिफरन्समध्ये किती 21 आहे. किती तुमचा किती दिलं त्यांनी 0969 प्लस 21 म्हणजे काय 10 म्हणजे किती 9099 किती 0990 किती. आता 23चं 0 बघायचं, 23चं 0 किती आहे 23चं 0 3617 आहे. किती होणार आहे 7 9 1 10 9 6 15 1 16 3 1 4 1.46. ठीक आहे. ही झाली वरच्याची. खालच्याची पटकन किती किती कॅरेक्टरिस्टिक आहे 0 आहे. किती कॅरेक्टरिस्टिक आहे 0 आहे. याची कॅरेक्टरिस्टिक किती 0 आहे. ओके. चला किती बघायचं आपल्याला 5.6चा 56चा 5 and 6 56चा 5 and 6 56चा 5 किती आहे 7520 आहे, 7520 आहे. आणि मीन डिफरन्समध्ये किती जायचं आपल्याला, मीन डिफरन्समध्ये किती बघायचं आहे 6 मध्ये बघायचं आहे. 7.20 आणि मीन डिफरन्समध्ये 6 बघितला म्हणजे काय 7525 किती आहे 7525 आहे. ठीक आहे. आणि आता कशामध्ये बघणार 97चा 0 मध्ये बघणार. 97चा 0 किती आहे 9868 किती आहे 9868 किती काय करायचं दोघांची ॲडिशनच करायची. ॲडिशन किती 8 आणि 5 8 आणि 5 13 7 3 9 8 आणि 5 13
17 1.77. ह्या दोघांची काय करायची सबट्रॅक्शन, म्हणजे काय 1.4607 मायनस 1.7393 दोघांची काय करायची सबट्रॅक्शन. 7मधून 3 गेले किती 4, हे झालं तुमचं 10, 10मधून 1 हा झाला 5, 5मधून 3 गेले 2 झाला 14, बरोबर ना. एक कॅरी घेतला का नाही, म्हणजे काय झालं 14 म्हणजे काय झालं 7, इथून एक कॅरी घेतला म्हणजे -1. ठीक आहे, याला काय अप्लाय करणार आपण आता अँटीलॉग. हां, याला अँटीलॉग अप्लाय केला तर कशामध्ये बघणार 72चा 1 and 4 मध्ये बघणार. 72चा 1 किती 5260 आहे आणि मीन डिफरन्समध्ये किती 72चा किती बघायचं आपल्याला 1 मध्ये बघायचं. 72चा 1 किती 5260 आहे, किती 5260 आहे आणि मीन डिफरन्समध्ये किती बघायचं आपल्याला 72चा कशामध्ये बघितलं आपण 1 मध्ये बघितलं. 72चा 1 मध्ये बघितलं किती 5260 आणि मीन डिफरन्समध्ये किती जायचं आपल्याला 4 मध्ये बघायचं आहे. 4 मध्ये बघितलं 6 आहे, म्हणजे काय 5266 इंटू किती 10⁻⁻1. बस ही व्हॅल्यू उचलून इथं पुट करायची. किती 5.266 इंटू 10 किती -1 इंटू किती 10⁻⁻5 म्हणजे काय 5.266 इंटू 10⁻⁻6 टेस्ला. एकदा आन्सर व्हेरीफाय करून घेऊ, खूप लेंदी न्यूमेरिकल झालेलं आहे. 5.266 बरोबर आहे, 5.266 आहे, इथं 68 दिलेलं आहे. व्हॅरिएशन चालतो प्लस और मायनस 2 पर्यंत चालतो. ठीक आहे, प्रॅक्टिस याच पद्धतीने करा लॉग टेबल सॉल्व करण्याची, की बाजूलाच त्याच्याच बाजूला लिहायचे जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. आता मला हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी 16 मिनिटं लागलेत, तर तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे. आता विदाऊट मला लॉग टेबल पण मोबाईलमध्येच बघायला लागला, त्याच्यामुळे मला 15 मिनिटं लागले. तर तुम्हाला मॅक्स टू मॅक्स किती मिनिटं लागले पाहिजे 14 मिनिटं, 12 to 14 मिनिट्स. ठीक आहे, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येईल. एकदम न्यूमेरिकल सिम्पल होता, कॅल्क्युलेशन सिम्पल्स होते. ठीक आहे, एकदम व्यवस्थित शांततेने बघा, न्यूमेरिकल एकदम सिम्पल होता. अजून भरपूर काही तुमच्या वेने पण तुम्ही कॅल्क्युलेशन रिड्यूस करू शकतात. जेवढं शक्य तेवढं रिड्यूस करण्याचा प्रयत्न करा, तुमचा आन्सर बरोबर येईल. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 12th नंबरचा न्यूमेरिकल बघणार आहोत.